अगदी बिस्किटाप्रमाणे मस्त खुसखुशीत आणि भरपूर सारे पदर सुटलेली अर्धा किलो मैद्याच्या अचूक प्रमाणामध्ये तुपाचं अगदी योग्य प्रमाण घेऊन मस्त खुसखुशीत अशी शंकरपाळी कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शंकरपाळी बनवताना बऱ्याच वेळेस तुपाचं प्रमाण बिघडलं तर एकतर शंकरपाळी खूप तेलकट बनते किंवा ती खूप कडक बनते. पाहिजे तशी ती खुसखुशीत होत नाही. पण आज आपण अर्धा किलो मैद्याची अगदी अचूक प्रमाण घेऊन मस्त खुसखुशीत अशी शंकरपाळी इथे तयार करणार आहोत. अगदी परफेक्ट असं प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शिवाय भरपूर सारे लेयर्स येण्यासाठी एक छोटीशी ट्रिकसुद्धा शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज आपण इथे अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी सम्राटचा अर्धा किलो हा मैदा घेतलेला आहे. तुम्ही 1 किलोच्या प्रमाणात सुद्धा बनवू शकता. फक्त घेतलेलं प्रमाण तुम्हाला डबल करायचं आहे. आता सर्वात अगोदर मैदा आपण चाळणीने चाळून घेणार आहोत. तर इथे मी हा मैदा वाटीने मोजून घेतलेला आहे. तर बरोबर 3 वाटी हा इथे मैदा भरलेला आहे. घरातली कुठलीही एखादी वाटी किंवा कप तुम्ही घेऊ शकता आणि त्याने आपल्याला हा मैदा मोजून घ्यायचा आहे. बरोबर 3 वाटी मैदा भरलेला आहे. आता पुढचं सर्व साहित्य ह्याच वाटीने आपण मोजून घेणार आहोत म्हणजे प्रमाण अगदी परफेक्ट होतं. आता हा घेतलेला जो मैदा आहे तो आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. खूपच साधं आणि सोपं प्रमाण आहे. अर्धा किलो मैदा आपल्याला फक्त 3 भागामध्ये डिवाईड करायचा आहे. म्हणजे घरातल्या कुठल्याही एखाद्या वाटीने मोजा म्हणजे तो 3 वाटी भरेल अशी आपल्याला वाटी घ्यायची आहे. आता यामध्ये अगदी आपल्याला थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे. शंकरपाळी जरी गोड असली तरी थोडंसं मीठ घातलं की मग ते चवीला अजून छान लागतात. पण खूप जास्त देखील घालू नका. आता मीठ घातल्यानंतर संपूर्ण मैदा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता शंकरपाळी अगदी मस्त खुसखुशीत होण्यासाठी इथे मी अर्धी वाटी साजूक तूप चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. प्रमाण बघा 3 वाटी आपला मैदा आहे त्यासाठी बरोबर अर्धी वाटी वितळलेलं साजूक तूप आपल्याला घ्यायचं आहे. अगदी घट्ट असलेलं तूप आपल्याला मोजून घ्यायचं नाहीये, नाहीतर काय होतं घट्ट तूप मोजल्यानंतर ते गरम केल्यावर ते थोडं जास्त भरतं आणि मग आपलं तुपाचं मोहन जर जास्त झालं तर मग शंकरपाळी खूप तुपकट किंवा तेलकट होऊ शकते किंवा तेलामध्ये विरघळूसुद्धा शकते. त्यामुळे तूप पूर्णपणे वितळून आणि मगच आपल्याला ते अर्धी वाटी तूप इथे मोजून घ्यायचं आहे. आता तूप छान मोजून घेतल्यानंतर ते चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलं. त्यानंतर ह्या मैद्यावर घालायचं आहे आणि संपूर्ण मैद्याला हे तुपाचं मोहन अगदी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. म्हणजे शंकरपाळी अगदी मस्त खुसखुशीत व्हायला मदत होते. तर अर्धी वाटी हे तुपाचं मोहन अगदी परफेक्ट आहे. त्यापेक्षाही जास्त तूप इथे तुम्ही वापरू नका. मस्त खुसखुशीत ह्या शंकरपाळ्या बनवून तयार होतात. तर हे बघा तुपाचं मोहन लावून झाल्यानंतर अशी थोडी मूठ वळून बघितली. अगदी पटकन मूठ वळते म्हणजे तुपाचं मोहन जे आहे ते अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. आता पुढची कृती पाहूया. तर एक पातेलं घेतलेलं आहे. आता यामध्ये ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला त्याच वाटीने पाऊण वाटी इथे मी साखर घेतलेली आहे. अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त आणि तेवढंच आपल्याला इथे पाणीसुद्धा घ्यायचं आहे. जेवढी साखर घेतलेली आहे तेवढंच पाणी घेणार आहोत. आता एवढ्या साखरेमध्ये अगदी छान गोड असे हे शंकरपाळे होतात. पण जर तुम्हाला जास्त गोड हवे असतील तर तुम्ही 1 वाटी इथे साखर घेऊ शकता. आता पाऊण वाटी साखर घेतलेली होती तर बरोबर पाऊण वाटीच इथे मी पाणीसुद्धा घेतलेलं आहे. आता पाण्याच्या ऐवजी तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता. पण दूध घातल्यामुळे मग शंकरपाळी जास्त दिवस टिकत नाही किंवा मग तिला थोडासा वास लागतो. त्यामुळे इथे मी पाणी वापरलेलं आहे. आता हे पातेलं गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे. फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे. खूप जास्त याला उकळवायचं नाही आहे किंवा याचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही आहे. सतत चमच्याने आपल्याला ते हलवत राहायचं आहे म्हणजे साखर पटकन विरघळते. तर हे बघा पूर्णपणे साखर विरघळलेली आहे. गॅस बंद करू याला पूर्ण थंड करून घेऊया. आता साखरेचं आणि पाण्याचं जे मिश्रण होतं ते पूर्णपणे इथे मी गार करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडं-थोडं करून पाणी घालायचं आहे आणि ह्या पिठाचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. एकाच वेळेस पाणी घालू नका. अगदी थोडं-थोडं करून घाला म्हणजे आपल्याला अंदाज येतो. अगदी कोणाच्याही सहज लक्षात राहील इतकं साधं आणि सोपं प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. 3 वाटी मैदा, त्यासाठी अर्धी वाटी साजूक तूप, त्यानंतर पाऊण वाटी साखर आणि पाऊण वाटी पाणी. अगदी सोपं प्रमाण आहे. तर अगदी थोडं-थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मस्त घट्टसर असं इथे मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. शंकरपाळीचं पीठ खूप जास्त सैलसर भिजवायचं नाही, नाहीतर मग त्या शंकरपाळीला लेयर्स येत नाही व्यवस्थित. तर आपण जेवढं प्रमाण इथे घेतलेलं होतं साखरेचं आणि पाण्याचं त्यातलं फक्त 2 ते 3 चमचे पाणी इथे शिल्लक राहिलेलं आहे. आता तुम्हाला त्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकतं. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटांसाठी झाकून ठेवू.
तर इथे मी 15 ते 20 मिनिटांसाठी हे पीठ असंच झाकून ठेवलेलं होतं. पीठ थोडंसं अजून घट्टसर झालेलं आहे. तर पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तुम्ही पीठ इथे बघू शकता, खूप सैलसर आपल्याला भिजवायचं नाही आहे. अशाच पद्धतीने मस्त घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर आता ह्या पिठातला एक गोळा काढून घेणार आहे मी आणि आता आपण याची पोळी लाटून घेऊया. तर चपाती लाटतो त्यापेक्षा थोड्या मोठ्या साईजचा पिठाचा गोळा घेतलेला आहे. आता याला काही तेल किंवा पीठ वगैरे लावण्याची गरज नाही आहे. डायरेक्ट आता आपण याची पोळी लाटून घेणार आहोत. तर आता आपली जी शंकरपाळी आहे तिला खूप सारे लेयर्स पडावे यासाठी एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर याची पोळी आता आपण एक लाटून घेतलेली आहे. आता लेयरसाठी काय करायचं, एक साईड फोल्ड केलेली आहे, दुसरी साईडसुद्धा फोल्ड करून त्याच्यावर ठेवायची. खालची साईडसुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करायची, वरच्या साईडने सुद्धा फोल्ड करून घेतलं आणि दोन्ही साईड पुन्हा एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला याची घडी करून घ्यायची आहे. आणि पुन्हा आता आपण याची पोळी लाटून घेणार आहोत. मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी सेम त्याच पद्धतीने. अशा पद्धतीने जर तुम्ही ही पोळी लाटून मग ती शंकरपाळी कट केली ना, का तुमच्या शंकरपाळीला बघा तुम्ही खूप सारे लेयर्स पडतात. तर हे बघा अशा पद्धतीने आता आपण याची पोळी लाटून घेणार आहोत. पोळी लाटताना ती खूप जास्त पातळ वगैरे आपल्याला लाटायची नाही आहे, थोडीशी जाडसर ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने पोळी इथे मी लाटून घेतलेली आहे. आता आपण कट करून घेऊयात. तर चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी कट करणार आहोत. साईडच्या ज्या कडा आहेत आपल्याला त्याच्या कट करून घ्यायच्या आहेत, म्हणजे अगदी व्यवस्थित चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी आपली कट होते. तुम्ही डायरेक्ट पिठाची पोळी लाटून त्याचीसुद्धा शंकरपाळी तयार करू शकता. पण मी व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने जर फोल्ड करून तुम्ही त्याची पोळी लाटली तर शंकरपाळीला खूप मस्त असे लेयर्स पडतात. आता छोट्या छोट्या चौकोनी आकारामध्ये मी ही शंकरपाळी इथे कट करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या आकारामध्ये किंवा डायमंड शेपमध्ये हवे असेल तर त्या पद्धतीने सुद्धा शंकरपाळी कट करून घेऊ शकता. तर हे बघा इथे इतपत जाडीची ही शंकरपाळी मी ठेवलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर आता ह्या कट केलेल्या शंकरपाळ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही 1 ते 2 पोळ्यांच्या शंकरपाळ्या करून घेऊ शकता आणि लगेच तळायला घेतल्या तरीसुद्धा चालतील. तर आता मी दुसरीकडे गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता लगेच आपण ही शंकरपाळी तळण्यासाठी घेऊया. तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहे. एका वेळेस मावेल एवढ्या शंकरपाळ्या आपल्याला ह्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. खूप जास्त गर्दी केली तरीसुद्धा शंकरपाळी खूप तेलकट बनते. तर हे बघा एका वेळेस मावतील एवढ्या शंकरपाळ्या यामध्ये सोडून घेतल्या आणि अगदी मंद आचेवर छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे. शंकरपाळी तळताना अगदी छान मस्त सर्व साईडने एकसारखी तळावी यासाठी तिला थोडंसं चमच्याने सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे संपूर्ण साईडने एकसारखी अशी ती तळल्या जाते आणि छान बदामी रंग येईपर्यंत आपण हिला तळून घेणार आहोत. तर तुम्ही आताच बघू शकता शंकरपाळीला मस्त भरपूर सारे असे लेयर्स पडलेले आहेत. तर हे बघा सतत चमच्याने हलवत राहायचं आहे, म्हणजे सर्व साईडने एकसारखी ती तळल्या जाते आणि अगदी मंद आचेवर तळायचं म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जाते. जर हाय फ्लेमवर तळली तर बाहेरून पटकन लाल होईल आणि आतमध्ये ती कच्चीच राहील. तर आता ह्या स्टेजला मस्त बदामी रंग आल्यानंतर आता आपण ही काढून घेऊया. तुम्हाला इथे वाटत असेल शंकरपाळी कच्ची आहे, पण तिची कुकिंग प्रोसेस ही चालूच असते आणि गार झाल्यानंतर तिला अजून थोडासा डार्क रंग येतो. तर हे बघा अशा पद्धतीने मस्त बदामी रंग आला की लगेच आपण काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाच्या शंकरपाळ्या इथे तयार करून घेऊयात. तर सर्व पिठाची शंकरपाळी इथे तयार करून घेतलेली आहे. अगदी एकूण एक शंकरपाळीला मस्त भरपूर सारे लेयर्स पडलेले आहे. तुम्ही बघू शकता रंगसुद्धा फार सुरेख आलेला आहे आणि मस्त बिस्किटाप्रमाणे अगदी खुसखुशीत अशी ही शंकरपाळी इथे बनवून तयार होते. मी व्हिडिओमध्ये सांगितलेले प्रमाण अगदी परफेक्ट आहे. सेम त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा ह्या दिवाळीला अशा पद्धतीने ही मैद्याची शंकरपाळी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे अशाच दिवाळीच्या नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.